कृष्ण मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गजमुखासूर कसा गणपतीचा वाहन बनला. आता ऐका. एकदा काय झालं, गजमुखासूरनी खूप पूजा केली ती महादेवाची. महादेव तिथं प्रसन्न झाले त्याच्या भक्तीवर. मग महादेव तिथं आले. मग महादेव म्हणले की तुला काय पाहिजे माग. तो गजमुखासूर बोलला की मला दानव पण नाही हरू शकणार आणि मानव पण नाही हरू शकणार आणि देव पण नाही हरू शकणार, अशी शक्ती द्या. मग तथास्तु म्हणलं. पण महादेव बोलले की ह्याचा चांगला उपयोगच करायचा. मग गजमुखासूर बोलला की मी तुमचा दास बनलो आता समजा. मग तो दास बनल्यावर तो हसायला लागला, हा हा हा. असं हसल्यावर मग तो सगळ्या ऋषीमुनींना मारायला लागला. पुन्हा इंद्राला मारायला गेला. मग वरुण देवने त्याला बाण मारायची कोशिश केली, पण तरी आपल्या तोंडातल्या आगीने त्याच्या बाणाला तुकड्या करून टाकलं. आणि मग त्याने आपला तो काहीतरी गदा फेकला, तर तो वरुण देव खाली पडला. मग तिथं इंद्रदेव आणि कुठले तर अजून एक देव होते, ते आले आणि मग महादेवाला बोलले की हे सगळं गजमुखासूर सगळ्यांना मारतोय, तुमचा भक्त. मग ते बोलले की वरुण देव कुठे वरुण देव वरतून पडले. पुन्हा कोणतरी हत्ती असतो एक, तो पडला. आणि मग पडल्यावर काय झालं, मग गणपतीने काहीतरी बोललं. मग गणपती काहीतरी बोलला. मग पार्वती माते असं नाही बोलायचं असं म्हणले. आणि मग तेवढ्यात वरुण देव खाली पडले. आणि मग महादेव बोलले की ह्याला फक्त गणेशच मारू शकतो. पण पार्वती बोलले की एवढासा बालक कसं मारू शकतो. मग पार्वती बोलले की कोणतरी होते ते सगळे, त्यांना पण घेऊन जा म्हणले. ह्या सगळ्यांना पण घेऊन जा. मग ते सगळे बोलले की आम्ही पण गणेश तुझी मदत करणार. पण गणेश बोलला की तुम्ही चिंता नका करू, मी एकटा जाऊन त्याला मारतो. मग त्याने महादेवाचे पाय पडले आणि मग गेला. त्याला महादेवाने भरपूर शक्ती दिली. मग तो असं गायब झाला आणि पृथ्वीच्या वरती गेला. बघितला तर कुठंतरी गजमुखासूर बसलेला. त्याच्या आधी तिथं आला आणि मग आधी सगळ्यांना लय मारलं. आणि मग गजमुखासूरला बोलला की बाहेर निघ गजमुखासूर. मग तो बाहेर आला आणि मग तो बोलला की तू मला हरवू नाही शकणार. पण कोशिश केली, असं ते हातातून काहीतरी असली शक्ती निघते, ती त्याने मारायची कोशिश केली, पण नाही हो पाहिलं. मग त्या दोघात लढाई झाली, कोणच नाही हरलं. मग शेवट काय झालं, गजमुखासूर उंदीर बनला. आणि मग तो बोलला की तू आता माझं काहीच नाही बिघडू शकणार. मग तो गणेश त्याच्या खांद्यावर बसला आणि त्याचे कान ओढायला लागला. मग तो म्हणला की मी तुमचा दास बनून राहील, पण फक्त माझं कान नका ओढू. मग असं करत मग आधीचं स्वप्न आठवलं. मग तो बोललेला की त्या स्वप्नात की गणेश असं झोक्यावर बसलेला आणि त्या स्वप्नात तो गजमुखासूर उंदीर बनवून त्याला झोका देत होता. मग गणेश म्हणला की त्या स्वप्नात की कधी आठवण तर नाही आली की राक्षसाची परत. मग तो बोलला की मी तर किती भयानक होतो आधी, आता तर किती खूपसुरत झालोय. आता ही अशी स्टोरी गजमुखासूरची संपली. हरे कृष्णा.